ओके, परत एकदा सांगते, मगाशी व्हिडिओ कट झाला आहे. नेक्स्ट मी परत एक्झाम्पल सांगते. मॅक्झिमम गिवन डाटामध्ये मॅक्झिमम डिमांड दिलेलं आहे. फ्रॉम द लोड कर्व इट इज क्लिअर दॅट मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर प्लांट इज 100 मेगावॅट ड्युरिंग 6 to 10 PM. म्हणजे हे दिलेलं आहे. इथं मॅक्झिमम मेगावॅट कुठं आहे, इथं आहे. किती तासांसाठी आहे, संध्याकाळी 6 ते रात्री 10 ह्या 4 तासामध्ये सगळ्यात मॅक्झिमम डिमांड आहे तो 100 मेगावॅट आहे. म्हणून ह्या पूर्ण ह्याचा मॅक्झिमम डिमांड किती झाला, 100 मेगावॅट. सो मॅक्झिमम डिमांड इज इक्वल टू 100 मेगावॅट झालं. आता एनर्जी सप्लायड बाय द प्लांट इन 24 hours म्हणजे 24 तासामध्ये किती एनर्जी सप्लाय झाली हे आपण बघणार आहे. हे कॅल्क्युलेट करताना काय करणार आहे, किती मेगावॅट किती तासांमध्ये वापरली गेली. म्हणजे आता पहिलं आहे 20 मेगावॅट. 20 मेगावॅट किती तासांसाठी आहे, ह्या 5 तासांसाठी आहे. मेगावॅट म्हणजे काय आलं, 10⁻³ 20 मेगावॅट म्हणजे 20 × 10⁻³ किती तासांसाठी आहे, 5 तासांसाठी आहे. म्हणून 20 × 10⁻³ × 5 हे झालं पहिलं. दुसरं किती आहे, 40 किती तासांसाठी आहे, 5 ते 9 म्हणजे 4 तासांसाठी आहे. सो काय होणार, 40 × 10⁻³ किती तासांसाठी आहे, हे 4 तासांसाठी आहे. तिसरं काय आहे, 80 मेगावॅट आहे आणि हे किती तासांसाठी आहे, 9 ते 6 म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 म्हटलं तर 9 तास होतात. सो 80 × 10⁻³ म्हणजे हे 80 मेगावॅट झाले आणि हे किती तासांसाठी होतं, 9 तासांसाठी होतं. म्हणून यांची मल्टिप्लिकेशन केली. त्याच्यानंतर 100 × 10⁻³ का, तर नेक्स्ट आहे 100 हे किती तासांसाठी आहे, 4 hours आहे. सो 100 × 10⁻³ 100 मेगावॅट × 4 म्हणजे हे 4 तासांसाठी आहे. नेक्स्ट आहे ते लास्ट 20 मेगावॅट आहे. ते किती तासांसाठी आहे, रात्री 10 ते 12 2 तासासाठी आहे. म्हणून 20 मेगावॅट इज इक्वल टू 20 × 10⁻³ आणि हे किती तासासाठी होतं, 2 तासासाठी. सो 20 × 10⁻³ × 2 हे काय झालं शेवटचं. तर ह्या सगळ्यांची ह्या ग्रुप्सची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा. आता काय केलं, हे कॅल्क्युलेशन तुम्ही सरळ कॅल्सीमध्ये घेऊन करा किंवा काय करा, ह्या प्रत्येक ब्रॅकेटमध्ये कॉमन काय आहे, 10⁻³ आहे, बाहेर काढला. राहिलं काय, 20 × 5 प्लस 40 × 4 प्लस 80 × 9 प्लस 10 × 4 प्लस 20 × 2 10⁻³ हा सगळीतून कॉमन काढला, बरोबर. आता इथं 10⁻³ आहे असं आलं. 20 × 20 100 4 × 16 160 8 9 72 म्हणजे 720 400 आणि 40 हे काय आलं, आतल्या ह्याचं आलं. सो ह्यांची बेरीज केली तर किती येईल, 1420 × 10⁻³ kWh. सो एनर्जी सप्लायड बाय द प्लांट इन 24 hours किती होणार आहे, तर 1420 × 10⁻³ kWh लिहा किंवा डायरेक्ट त्याचे मल्टिप्लिकेशन करून लिहिलं तरी चालतं, काही हरकत नाही आहे. हे 2 ग्राफ आणि ह्याचं हे अर्धं एक्झाम्पल झालं. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फाईन लोड फॅक्टर ऑफ द प्लांट अँड एनर्जी सप्लायड बाय द प्लांट. एनर्जी सप्लायड बाय द प्लांट आपण कसं कॅल्क्युलेट करायचं बघितलं. हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. 3-4 वेळा चेक करा. नाही कळलं, नाही लक्षात आलं तर मला कॉल करा, मी समजावून सांगते. अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. त्याच्यानंतर आपण आता काढायचं आहे लोड फॅक्टर काढायचं. लोड फॅक्टर कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. लोड फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला ॲव्हरेज लोड लागतो. म्हणून पहिला आपण ॲव्हरेज लोड कॅल्क्युलेट करू. ॲव्हरेज लोड इज इक्वल टू फॉर्म्युला काय, ॲव्हरेज लोडचा युनिट जनरेटेड पर डे, कारण हे डे वाईज चाललं आहे आपलं, 24 तासाचं काढतो आहे म्हणून आपण 24 hours 24 तासांचं आहे 24 hours 24 hours 24 आणि युनिट जनरेटेड पर डे किती जनरेट झाले ते आपण ॲन्सरमध्ये काढलं आहे. 1420 × 10⁻³ ॲन्सरमध्ये आलेलं आहे. सो 1420 × 10⁻³ आपण 24 केल्यानंतर ॲव्हरेज लोड इज इक्वल टू 59.1666 × 10⁻³ kW हे आला ॲव्हरेज लोड. आता आपल्याला लोड फॅक्टर जो फायनल ॲन्सर आहे लोड फॅक्टर काढायचा आहे. लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड. ॲव्हरेज लोड काढलेला आहे आत्ता आपण, तो इथं लिहिला. आणि मॅक्झिमम डिमांड किती आहे, तर हे जे काही होतं
MWमध्ये लोड होते. ह्या सगळ्यामध्ये मॅक्झिमम डिमांड किती आहे? 100 आहे मेगावॅट. सो 100 मेगावॅट असल्यामुळे 100 × 10⁻³ केला तो हे आपल्याला लोड फॅक्टर असं आलं. लोड फॅक्टर पर्सेंटेजमध्ये लिहितो आपण, असं लिहिलं तरी चालेल, पर्सेंटेजमध्ये करून लिहिलं तरी चालेल. सो त्यापैकी आपण काय कॅल्क्युलेट केलो? लोड फॅक्टर. सो हे खूप इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्पल्स. हा ग्राफ कसा काढायचा? हा जो लोड ड्युरेशन कर्व काढला हा उतरत्या क्रमाने असतो. म्हणजे सगळ्यात जास्त मेगावॅट किती तासासाठी होतं, त्याच्यानंतरचं मेगावॅट किती तासांसाठी होतं, त्याच्यानंतरचं किती तासांसाठी होतं आणि त्याच्यानंतरचं किती तासांसाठी होतं. पेन्सिलने काढून एक 5-6 वेळा ट्राय केल्यानंतर दोन्ही ग्राफ्स तुम्हाला अगदी परफेक्टली जमतील. ते चेक करा. दोन्ही ग्राफ मला होमवर्कला यायला पाहिजेत, एक्झाम्पल सॉल्व केलं पाहिजेत. फक्त काही जणच मला होमवर्क पाठवत आहेत, तर सगळ्यांचे होमवर्क मला आले पाहिजेत. कोण कोण काय काय करत आहे ते, किती जणांचा अभ्यास आहे ते. कारण तुमचा ऑफलाईन एक्झाम होणार आहे. थेरी पेपर कदाचित होऊ शकते. 1 जानेवारीपासून कॉलेज स्टार्ट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनचे 4 पर्यायाचे पेपर देता येतील आणि कसंही सॉल्व करू असं नाही आहे. थोडंसं लक्षात घेतला की एक्झाम्पल लगेच कळतील. खरं तुम्हाला तेवढं लक्ष देऊन करायला पाहिजे. ओके. सो हे दोन्ही आता 2 व्हिडिओ झालेत आपले, दोन्ही लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येतील कसं सॉल्व करायचं आहे. ओके.